लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत। सणासुदीच्या दिवसामध्ये आपली खूपच घाई धावपळ असते। अशा वेळेस फक्त 10 मिनिटांमध्ये तुम्ही हे प्रसादासाठी मोदक बनवू शकता। चला तर बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवते। यामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत। कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचे। इथे मी अर्धा कप रवा घेतलाय। उपम्यासाठी जो रवा आपण जाड वापरतो तोच इथे मी घेतलाय। हा रवा आपल्याला तुपाबरोबर भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। रव्याचा रंग किंचित बदलेपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे। मंद गॅसवरती असा रवा भाजल्यामुळे खूप मस्त चव येते मोदकांना। तर इथे पहा किंचित रंग बदलला आहे रव्याचा। आता यामध्ये खोबरं घालायचं आहे। तर इथे मी अर्धा कप ओलं खोबरं किसून घेतलं आहे। रव्याबरोबर हे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याच्या मॉइश्चरमुळे रवा छान असा फुलतो। तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता। खोबरं आणि रवा दोन्ही एकत्र मी हे आणखी 2 मिनिटं भाजून घेतलं। आता यामध्ये अर्धा कप मी दूध घालते। दुधाऐवजी तुम्ही जर घरातली दुधावरची साय साठवलेली असेल तर ती तुम्ही इथे अर्धा कप घालू शकता, किंवा मग फ्रेश क्रीम जी मिळते अमूलची तीसुद्धा घालू शकता। यामुळे मोदक माव्यासारखी त्याला टेस्ट येते। इथे मी आता दूध घालते। साईसकट दूध घातलं आहे। थोडंसं घट्ट असलेलं दूध घातलं। दूध सगळ्यांकडे उपलब्ध असतं म्हणून मी इथे दूध वापरलं आहे। दूध घातल्यानंतर हे असं घट्ट व्हायला लागतं। 2 मिनिटं असंच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तर इथे घरातली जी साखर असते ती मी मिक्सरला फिरवून बारीक करून घेतली आहे। मिक्स करून घ्यायची पिठी साखर। साखर रव्याबरोबर अशी छान एकजीव करून घेतली। साखर घातल्यानंतर हे पुन्हा थोडंसं असं ओलसर होतं। यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले आहेत। इथे मी बदाम घातले आहेत। तुम्ही काजू, पिस्ता, बदाम तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता। हे आपलं सगळं मिश्रण मोदकांचं तयार झालं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यावरती झाकण ठेवून असंच हे 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आतल्या आत रवा छान फुलेल। 10 मिनिटं झालेत तर इथे रवा छान फुलला आहे। मिश्रण हे असं सॉफ्ट झालं आहे। यामध्ये वेलची पूड घालायची आहे। मिक्स करून घेऊया। हे आता मी थोडंसं कोमट करून घेते, म्हणजे आपल्याला ह्याचे मोदक बनवता येतील। तर इथे आता मी याचे मोदक बनवते। असा साचा घेतला आहे मी। याला तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते आहे, बदामाचे काप घालते आहे। आता मिश्रण असं यामध्ये दोन्ही बाजूला असं दाबून भरायचं आहे, म्हणजे मोदकाचा आकार खूप छान येतो। साचा बंद करायचा आहे।
एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे. तर हा मस्त असा आपला रवा नारळाचा मोदक तयार झाला आहे. चवीला हे मोदक खूपच छान लागतात. यामध्ये जर तुम्ही क्रीम घातलीत किंवा साय घातलीत तर चव आणखी याची वाढते. तर अगदी 10 मिनिटामध्ये हे मोदक तयार होतात. तुम्ही प्रसादासाठी बनवू शकता. तर इथे मी अर्धा कपाचं सगळं साहित्य घेतलं. सगळं साहित्य मी अर्धा कपाच्या प्रमाणामध्ये घेतलं होतं. अगदी सोपं साहित्य आहे. अर्धा कप रवा, अर्धा कप दूध, अर्धा कप साखर, अर्धा कप ओलं खोबरं असं अगदी साधं प्रमाण आहे. तर या प्रमाणामध्ये माझे 11 मोदक तयार झाले. तुम्हाला 21 बनवायचे असतील तर तुम्ही 1 कपाचं प्रमाण घ्या. 21 ते 22 मोदक तयार होतील. अगदी सॉफ्ट होतात हे मोदक. तर अगदी 10 मिनिटामध्ये हे मोदक तुम्ही प्रसादासाठी झटपट तयार करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. धन्यवाद.